धाव येताना पाहायला मिळते. पंचांच्या प्रमुख भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत लीग अंपायर प्रमोद कदम आहेत, तर मेन अंपायर आपल्याला पाहायला मिळतील हर्षद लोकरे. यावेळी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहा लिडिंग एज फलंदाज फसला जातोय. महत्वपूर्ण फलंदाज बॅटच्या बाहेरची कडा घेऊन जातोय चेंडू आणि त्यानंतर फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागतोय. महत्वपूर्ण चेंडूवरती बाकफुटला येऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला गेलं तर थोडासा खराब होतोय. तिथे मात्र फलंदाज फसतोय आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने कॅच कंप्लीट केल्यानंतर जल्लोष केला जातो युवा जल्लोष आटोले या संघाकडून. स्पीडअप करायचं आहे. यावेळेस देखील आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक पाहायला गेलं तर पडतोय. त्यानंतर 3 क्षेत्ररक्षक येत आहेत. थोडंसं पाहायला गेलं तर चेंडूच्या पाठीमागे जाताना स्लाइड होताना पाहायला मिळते. पावसाळी क्रिकेटची मजा. आणि यावेळेस या चेंडूवरती 2 धाबा घेतल्या जात आहेत. कॅच कंप्लीट करण्यासाठी गेला, स्लाइड होताना पाहायला मिळाला, स्किट झाला क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर पडला आणि तोपर्यंत 3 क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू पकडेपर्यंत फेकी करेपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट कॉलिंग कम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 धाबा पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर एक बाद 3 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी स्लॉट मधील चेंडू होता. ऑनसाइडच्या दिशेने पुन्हा एकदा खेळ आहे. मिडॉफचा क्षेत्ररक्षक पाहिलं एकदा मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतोय, परंतु त्यानंतर दुसरीचा प्रयत्न बॅकअप होता. चांगला बॅकअप होताना पाहायला मिळतोय. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करायला हवा की नाही हा मात्र विचार करेपर्यंत विचार होईपर्यंत परतीचा प्रवासाचा विचार करताना पाहायला मिळतोय. फलंदाज चुकी होते रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि त्यानंतर कोंडीबा हा फलंदाज खेळपट्टीच्या बाहेर बाद होताना पाहायला मिळतोय, जाताना पाहायला मिळतोय. अक्षय आणि नवीन फलंदाज प्रकाश येताना पाहायला मिळते. प्रकाश आणि अक्षय ही जोडी या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. स्पीडअप करा. यावेळेस पहा काय स्ट्रोक आहे, परंतु कॅच पकडली जाते. सुंदर असा झेल. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली. बॅक टू बॅक विकेट्स येताना पाहायला मिळत आहेत. या अगोदरच्या चेंडूवरती रनआउट आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर कॅच आउट. पहिली विकेट वैयक्तिक घेताना पाहायला मिळतोय गोलंदाज पहिल्या षटकामध्ये आणि 3 विकेट पडल्यानंतर 3 धाबा धावफलकावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बॅकफुटला जाऊन पाहायला गेलं तर एका जागेवरती थांबून त्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसला आणि त्यानंतर मोठा झटका 440 वोल्टचा बसला. यावेळेस पाहायला मिळतोय महत्वपूर्ण भूमिकेमध्ये फलंदाज खेळत असताना बॅकफुटला जातोय त्याचा संघ. 3 गडी बाद 3 धाबा 4 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेस मात्र फलंदाज चुकी करतोय, जबाबदारी फेटाळली जाते आणि त्यानंतर नवीन खेळाडू येतोय. यावेळी चांगली गोलंदाजी पहा. तो क्षेत्ररक्षक ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते त्या क्षेत्ररक्षणाकडून पाहायला गेलं तर स्लाइड पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर मजा येताना पाहायला मिळते, कारण की कोणत्याही रिसॉर्टला न जाता या खेळपट्टीवरती पाहायला गेलं तर ना कोणता रिसॉर्ट ना कोणता इमॅजिका, फक्त क्रिकेटच्या खेळपट्टीवरती पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये स्लाइड पाहायला मिळते. यावेळेस पहा फक्त चेंडूला दिशा दाखवले, क्लासिकल स्ट्रोक, परंतु एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न चेंडूची शोधाशोध फेकी केली जाते. दुसरीचा प्रयत्न झाला होता, बॅकअप होता, त्याला माहित होता जर धाव दुसरी घेण्याचा प्रयत्न झाला तर बॅकअप होण्याची शक्यता होऊ शकते. एक धाव येते या चेंडूवरती. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय नवीन गोलंदाज. पहिल्या षटकाचा शेवट झाल्यानंतर इकॉनॉमिकल
गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, जिथे मात्र पहा पूर्णपणे एका बाजूला पाहायला युवा जल्लोष आटोली संघ पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला नागबन टेक या दोन्ही संघामध्ये सुरू असलेली ही लढत एकमेकांच्या विरोधामध्ये 3 षटकांची मॅच आपण पाहतोय. गोलंदाजाचं नाव पोहोचवायस शिवाजी, धन्यवाद. यावेळी चांगला स्ट्रोक, संपूर्ण आत्मसमर्पण, परंतु चेंडू जातोय निघून. यावेळेस मात्र डीप मिड विकेट आणि काव कॉर्नर रिजनच्या मधून 7 धावांसाठी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पूर्णपणे चेंडूवरती नियंत्रण पाहायला मिळालं नाही गोलंदाजाचं, परंतु त्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक, कलात्मक रचनात्मक फटका यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतोय आणि यावेळेस मात्र कशा पद्धतीचा कमबॅक करेल. ओव्हर द विकेट शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची सांगता. यावेळेस मात्र विकेट, क्लोज किपिंग करत असताना वेगवान गतीचा चेंडू, त्यानंतर मात्र बॅट स्विंग, बॅटची बाहेरची कडा घेऊन चेंडू निघून जातो. यष्टीरक्षक क्लोज किपिंग करत असताना नजर तेज, चित्त्याच्या चालीने, वाऱ्याच्या वेगाने, वाघाच्या गतीने चेंडूवरती पूर्णपणे हात जाताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र विकेट मिळवली. दर्जेदार क्षेत्ररक्षण, अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला. दर्जेदार खेळ यष्टीरक्षकाचा आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय, नाराज असेल. पाहायला गेलं तर ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळायचा होता. 11 ही धावसंख्या या चेंडूवरती पाहायला गेलं तर महत्वाची विकेट येताना पाहायला मिळते. पहिला बॉल षटकार, त्यानंतर केलेलं कमबॅक, पुनरागमन कशा पद्धतीचं करावं हे मात्र प्रत्यक्ष उदाहरण अतिशय सुंदर देताना पाहायला मिळतोय गोलंदाज. आता मात्र नवीन बॅटर येताना पाहायला मिळतोय धोंडीबा. यावेळेस बा धोंडीबा आला आणि धोंडीबा खेळपट्टीच्या बाहेर गेला. इनिंगचा पहिला चेंडू, फलंदाजाच्या पर्वाचा शेवट, बॅट आणि पॅड मधून निघून जातोय. फर्निचर डिस्ट्रॉय, इनिंग ब्रेक, त्रिफळाची फलंदाज बाद, पूर्णपणे यष्ट्यात झोपवल्या जात आहेत. यावेळेस मात्र फलंदाज निराश मनाने खेळपट्टीच्या बाहेर जड पावलांनी जाताना पाहायला मिळेल. निराश हताश मनाने जाताना पाहायला मिळेल. चुकी करतोय, दुखी होतोय आणि त्यानंतर मात्र नवीन बॅटर येताना पाहायला जर्सी नंबर 63 विठ्ठल कोंडीबा सुरुवातीला आउट झाला, त्यानंतर धोंडीबा आणि त्यानंतर आता मात्र नवीन खेळाडू विठ्ठल येताना पाहायला मिळतोय. तारणारा ठरेल का, येणाऱ्या काळामध्ये जबाबदारी घेईल का, काय अगोदरच्या खेळाडूंसारखे पाहायला गेलं तर जबाबदारी फेटाळण्याचं काम करेल. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. क्लोज किपिंग करत असताना यष्टीरक्षक, काय सुंदर क्षेत्ररक्षण. यावेळेस मिस टायमिंग झालाय. चेंडूकार क्षेत्ररक्षक जर्सी नंबर 18, कोणतीही चुकी नाही, कॅच कंप्लीट केली जाते. त्यानंतर पाहायला गेलं तर थोडासा वेगळा स्टंट आणि त्यानंतर सेलिब्रेशन केलं जातंय. दीपकने पकडले ही झेल आणि वेळ मात्र संपलाय. मागील चेंडूंवरती काय घडतंय, 3 विकेट महत्वपूर्ण पडले 4 चेंडूंमध्ये. पूर्णपणे 2 चेंडू 2 विकेट, त्यानंतर पाहायला गेलं तर डॉट बॉल, त्यानंतर पाहायला गेलं तर विकेट प्राप्त केली, कॅच चांगली पकडली. यावेळेस मात्र पूर्णपणे पाठीचा कणा ढासळताना पाहायला मिळतोय. टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर पूर्णपणे ढासळताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी अचूकता न चुकता पाहायला मिळते आणि याच प्रकारची गोलंदाजी केली तर येणाऱ्या काळामध्ये जो जो खेळाडू येईल त्याला मात्र पूर्णपणे अडचण निर्माण होताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र नवीन बॅटर जर्सी नंबर 10 येताना पाहायला मिळतोय संतोष. संतोषला गोलंदाज शांत करेल की संतोष गोलंदाजाला शांत करेल. यावेळेस पहा बॅट स्विंग होते, ओव्हर द कीपर हेड, यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून लॉंग स्टॉप रिझन मध्ये यष्टीरक्षकाच्या डोक्याच्या वरून निघून जातोय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये येईल डिक्लेअर स्वरूपातील 1 धाव. धावसंख्येत होईल बदल, 12 धावा, 12 रन्स. पाच चेंडूंचा खेळ झालाय. पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवलं जाईल. शेवटच्या चेंडूवरती कशा पद्धतीचा फील्ड
प्लेसमेंट असेल आणि त्यानंतर कोणत्या एरियामध्ये कोणता क्षेत्ररक्षक असेल, कशा पद्धतीचा टप्पा, कशा पद्धतीची लाईन, कशा पद्धतीची लेंथ गोलंदाज हाताळताना पाहायला मिळेल. आणि त्यानंतर प्रॉपर फील्ड प्लेसमेंट नुसार क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. त्यानंतर गोलंदाजा कडून फलंदाजाला अडवण्याचा रोखण्याचा प्रयत्न असेल. आक्रमक फलंदाजी यावेळेस करावी लागेल, कारण की 7 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 7 द्यावी लागेल. शेवटचा बॉल. येस पंच थांबवा. येस 2 षटकांचा शेवट झालाय. धन्यवाद. येस पंचांच्या प्रमुख भूमिकेमध्ये हर्षल लोकरे सर अचूक निर्णय देत आहेत. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंप वरून फटका खेळा. बॅकवर्ड पॉइंट रिजनचा क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र पाहायला गेलं तर डी पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येतो. एका धावेचे रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करण्याचा प्रयत्न होतोय. प्रयत्नांना यशाची उंची वाढवावी लागेल. षटकार चौकार ठोकावे लागतील, नाहीतर धावसंख्या कुठेतरी पूर्णपणे कमी होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 2 ने 14 या आकड्यावरती. यस गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. यावेळेस चांगला स्ट्रोक खेळा. एकेरी दुहेरी धावांचा प्रयत्न सुरू आहे. यावेळेस ट्रॅकिंग एंडला चुकी होते. पाहिलं तर विकेट किपर एंडला फेकी केल्यानंतर 2+1 म्हणजेच ओव्हर थ्रोची 1 डिक्लेअर स्वरूपातील धाव. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर पळून काढलेल्या 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चला गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. विकी आहे गोलंदाज. विकीचा वेग महत्वपूर्ण गोलंदाजी करताना शेवटचं निर्णायक अंतिम स्लॉग ओव्हरचं डिसायडर ओव्हर म्हणून ओळखलं जाणार अंतिम षटक हाताळतोय. जबाबदारीचं षटक. अतिशय महत्वाची गोलंदाजी. सुरुवातीच्या 2 गोलंदाजांनी जशी गोलंदाजी केली तशी गोलंदाजी करावी लागेल याला देखील. परंतु यष्टीरक्षक आतापर्यंत अतिशय सुंदर अशी यष्टीरक्षकाची भूमिका साकारत होता. त्यानंतर मात्र आता फेकी वेगवान गतीने झाले. कुठेतरी फिंगर इंजरी होताना पाहायला मिळते. पूर्णपणे हाताला ब्रश होऊन चेंडू निघून गोशांकी क्षेत्रात एक ओव्हर थ्रोची धाव येताना पाहायला मिळते. 2+1 3 धावा या चेंडूवरती. यावेळेस पहा सुंदर असं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाजाचं. पाहायला गेलं तर यष्टीरक्षक देखील सुंदर अशी भूमिका साकारतोय. कोणती धाव कोणतंही नुकसान होताना पाहायला मिळणार नाही या चेंडूवरती. चांगल्या टप्प्यावरती अचूक टप्प्यावरती भेदक मारा करतोय. यावेळेस पहा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. 1 स्टेप अप, 1 पाऊल पुढे. आणि तसाच मात्र 1 पाऊल पुढे नव्हे तर प्रत्येक पाऊलावरती विचार करावा लागेल मी का पुढे गेलो असेल. प्रॉपर बॅट सिलेक्शन, शॉट सिलेक्शन यावेळेस मात्र पाहायला मिळालं नाही आणि फलंदाज बाहेर येतोय. पुन्हा एकदा फर्निचर ब्रेक होताना पाहायला मिळते. इनिंग डिस्ट्रॉय होते. फलंदाज बाद होतोय आणि त्यानंतर नवीन बॅटर येताना पाहायला मिळेल. विकास. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2.4 चेंडू 17 धावा. यावेळेस आडव्या बॅटने बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज स्वतः फॉलो करतोय. चेंडूला 1 धाव पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न. यावेळेस स्ट्रायकिंग एंडला फेकी करणं गरजेचं होतं, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील चांगला प्रयत्न यशस्वी होतोय. असं वाटलं होतं की नॉन स्ट्रायकिंग एंडला लगेच खेळाडू पोहोचेल, परंतु कुठेतरी कमी पडतोय आणि कमी पडल्यामुळे फलंदाज बाद होतोय. शेवटचा फलंदाज चेंडू 1 बाकी आहे आणि नक्कीच नवीन बॅटर लगेच येईल. एका धावेने धावसंख्या 18. अठरा धावा झालेत आणि शेवटच्या चेंडूवरती 1 धाव येताना पाहायला मिळाली. आणि त्यानंतर
19 धावांचं लक्ष, 18 चेंडू 19 धावा, रन बॉल इक्वेशन. प्रत्येक चेंडूवरती एक धाव हवी आहे. 6.25च्या सरासरीने 18 चेंडू 19 धावा, 5 चौकार 3 षटकार अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मॅच लो स्कोरिंग पाहायला मिळते, लो स्कोर डिपेंड होताना देखील पाहायला मिळते. त्याचबरोबर आमचे परममित्र विशालदादा कदम आणि प्रशांत कदम भवानीनगर बॉयज या टीमचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज चषक 2024 या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. विशालदादा कदम त्याचबरोबर प्रशांत कदम हे दोन मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं करूयात आपण सहर्ष असं स्वागत. चला लगेचच या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. टीम आटोली जास्त वेळ घेऊ नका आणि टीम श्री गणेश इलेव्हन नागवंटिक या टीमला देखील विनंती असेल आपण ओपनिंग बॅटिंग ऑर्डर या ठिकाणी लगेचच पाठवायचे आहे. यानंतर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. येस, दुसऱ्या गटातील पहिली मॅच खेळवली जाईल. आईमाळा देवी स्पोर्ट्स कुसरुंड ब विरुद्ध भवानीनगर बॉईज सळवे अशी मॅच होताना पाहायला मिळतं. चला टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये यायचंय. आईमाळा देवी कुसरुंड ब विरुद्ध भवानीनगर बॉईज सळवे. कुसरुंड ब संघ आहे तर भवानीनगर बॉईज सळवे संघ आपल्याला पाहायला मिळेल. आईमाळा देवी स्पोर्ट्स कुसरुंड संघाचा कर्णधार आणि भवानीनगर बॉईज सळवे संघाचा कर्णधार. टॉस साठी मात्र यायचं आपण. तर सलामीची जोडी पाठवा विनंती असेल. 3 षटकांची मॅच आहे आजच्या दिवसामध्ये. 16 संघ आहेत. 2 गटातील जो संघ टॉप मध्ये खेळ करेल तो मात्र सेमी फायनल मधून फायनल मध्ये कोणते संघ येताना पाहायला मिळतील. एका बाजूला आपण पाहतोय आता मात्र सुरू असलेली मॅच युवा जल्लोष आटोली विरुद्ध, दुसऱ्या बाजूला श्री गणेश नागवंटे क अशी महत्वाची मॅच आहे. तर त्याचबरोबर आमचे परममित्र ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सामनावीर हा किताब या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलेला आहे ते राजूदादा कळंत्रे यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झाले. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आज महाराज चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. राजूभाऊ कळंत्रे यांचं शुभागमन, त्यांचं करूयात आपण सहर्ष असं स्वागत. त्याचबरोबर संजयदादा कदम, अंकुशजी कदम, अजयदादा कदम यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चला लगेचच मॅचला स्टार्ट करा. यानंतर माळादेवी कुसरुंड ब संघ आणि भवानीनगर बॉईज या दोन्ही संघांमध्ये यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ब गटातील पहिली लढत. चला मॅच लावते सुरुवात. पहिलाच बॉल या बेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत नाही. यष्टी रक्षक आणि मिड विकेट रिजनचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत धावांचा श्री गणेशा मात्र होताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती येत आहेत पंचांकडून निर्णय कळवण्यात येतो. येस पंच 2 धावा असतील. येस 2 धावा आहेत. पहिलाच बॉल 2 धावा. सुरुवात चांगली झाली. आता मात्र रन बॉल इक्वेशन 18-19चं समीकरण 17-17चं होताना पाहायला मिळतंय. कारण की पहिल्या बॉलवरती चांगलं समीकरण 2 धावांचं येताना पाहायला मिळतंय. ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी गोलंदाज गणेश. बाईटच्या स्वरूपातील डिक्लेअर स्वरूपातील एक अतिरिक्त धाव. डॉट बॉल आला होता पण यष्टीरक्षकाकडून झालेली चुकी. त्यानंतर मात्र बाईटच्या स्वरूपातील आलेली एक धाव. पंच हर्षद लोकरे सर आणि लेग अंपायर प्रमोद कदम सरांकडून आमच्यापर्यंत निर्णय कळवण्यात येतोय. प्रमुख पंच आजच्या मॅच मध्ये पाहिलं गेलं तर आजच्या स्पर्धेदरम्यान सकाळपासून आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळालेत. आणि डेट बॉल असेल आणि पाहायला गेलं तर क्रिकेट आणि हर्षद लोकरे सरांचं वेगळं नातं आहे. एक क्रिकेट म्हणजे भावना आहे त्यांच्यासाठी. कारण की पाहायला गेलं तर जेव्हा जेव्हा क्रिकेट असतो
कोणत्याही नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये कोणत्याही खेळपट्टीवरती क्रिकेट असलं तरी सुद्धा प्रत्येक वेळी पाहिलं तर क्रिकेटसाठी उभा राहताना पाहायला मिळतात आणि नक्कीच यावेळेस पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होताना पाहायला मिळते. यावेळेस अशी गोलंदाजी होणं महत्त्वाचं आहे कारण की लो स्कोरिंग मॅच डिपेंड करत असताना लो स्कोर जेव्हा जेव्हा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होती तेव्हा तेव्हा फलंदाजांना शांत करण्याचं काम गोलंदाजांच्या खांद्यावरती होत असताना पाहायला मिळतं. चला न्यू बॅट्समन लगेचच या, जास्त वेळ घेऊ नका. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. भवाननगर बॉयज आणि मालादेवी कुसरून ब या दोन संघामध्ये केली जाईल. नाणेफेक राजूदादा कळंत्र यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या मॅचचा टॉस केला जाईल. तर विनंती असेल दोन्ही कॅप्टन या व्यासपीठावरती. भवाननगर बॉयज टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. टीम मालादेवी कुसरून ब संघाला विनंती असेल आपण टॉससाठी या, लगेचच या ठिकाणी टॉस केला जाईल. तर दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. या षटकाच्या समाप्तीनंतर लगेचच या ठिकाणी टॉस केला जाईल. काय गोलंदाजी पाहायला मिळते. वी विल बी टेस्टेड विथ पेस. वेगवान गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जातंय. वेगवान गोलंदाजीची चाचणी केली जाते आणि त्यानंतर पाहायला गेलं तर फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. यावेळेस मात्र चुकी होते. दुखी होऊन खेळपट्टीच्या बाहेर यावं लागेल. पूर्णपणे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आणि संपर्क तुटताना मात्र पाहायला मिळतोय. वन स्टेप अप, एक पाऊल पुढे जाऊन ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळायचा होता. शॉट मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक जिथे मात्र उभा आहे तिथे मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळते. एका सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाताना पाहायला मिळेल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 4 धावा, 19 धावांचं लक्ष आहे आणि अतिशय अशी गोलंदाजी करणं महत्त्वपूर्ण असेल. शेवटचा बॉल जर विकेट मिळाल तर चांगला प्रयत्न, पूर्णपणे प्रेशर अजून जास्त क्रिएट होईल. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. यावेळेस मात्र थोडासा मागे ठेवण्याचा प्रयत्न होता आणि पाहायला गेलं तर डीप मिड विकेट रिजन कव्हर केलं जात आहे आणि त्यानंतर पाहायला गेलं तर क्लासिकल टेक्निकल ड्राईव्ह, त्यानंतर आलेला कलात्मक फटका देऊन जातोय 6 धावांचा, 600 व्होल्टचा आणि या चेंडूवरती पाहायला गेलं तर फलंदाजाच्या बॅटमधून 6 धावा, 600चा स्ट्राईक या चेंडूचा विचार केला तर. येस, टॉस साठी यायचंय भवानीनगर बॉयज सळवई संघाचा कर्णधार उपस्थित आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय माळादेवी कुसरुंड ब संघ. न्यू बॉलर आपल्याला पाहिल्यानंतर नवीन गोलंदाज अंकुशला मात्र धावसंख्येवरती अंकुश लावावं लागेल आणि यावेळेस मात्र पहा पूर्णपणे गोलंदाज तयार आहे ओव्हर द विकेट. यावेळेस पहा चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पहा चेंडूवरती येताना पाहिला मिळेल. फेकी करेपर्यंत या चेंडूवरती मात्र येते. पंच शहानिशा करतील काय चेंडूचा निर्णय असेल यावेळेस, कारण की टप्पा थोडासा मागे पडलाय आणि त्यामुळे डीट बॉल आहे की एक सिंगल आहे, लीगल डिलिव्हरी आहे हे मात्र पंचांकडून कळवण्यात येईल. यस पंच या चेंडूवरती 2 धाबा, एक सिंगल आले. स्ट्राइक रोटेट होताना पाहायला मिळते. स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आलाय आणि त्यानंतर मात्र धावसंख्या 11, अजून देखील 11 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 8 धाबा. यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन लेग स्टंप वरून काय फटका खेळलाय. ओव्हर दिस कव्हर्स पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या वरून चेंडूला पाठवलंय. ओव्हर द एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूच्या हेडवरून
डोक्यावरून चेंडू पाठवला जातोय. आता मात्र 10-2चं समीकरण, 11-8चं समीकरण 10-2चं होताना पाहायला मिळते. काय फटका खेळलाय यावेळेस देखील. फुल टॉस फिनिश केली जाते. फिनिशिंग टच चांगलं राहिलंय. 10-2चं समीकरण 9 चेंडू राखून यावेळेस मात्र विजेता होताना पाहायला मिळतोय. युवा जल्लोष आटवले हा संघ. पाहायला गेलं तर डिपेंड केल्या 18 धावा. त्यानंतर पाहायला गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये पूर्वार्धामध्ये 18 धावा थांबवण्यात आलं. 19 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर 9 चेंडू राखून 3 षटकांचा खेळ होता. 9 चेंडूंमध्ये 1.3 षटकांच्या खेळामध्ये मात्र विजेता झालाय. जिथे मात्र 19ची गरज होती तिथे मात्र 23 धावा या खेळपट्टीवरती लागताना पाहायला मिळाल्या. आणि पुढील होणारी मॅच भवानीनगर बॉईज सळवे बॅटिंग करण्याचा निर्णय आणि त्यानंतर विरोधी संघाला आमंत्रित करण्यात आले क्षेत्ररक्षण करण्यासाठी. भवानीनगर बॉईज विन टू टॉस, चॉईस टू बॉल, बॅट फर्स्ट आणि नक्कीच विरोधी संघाला गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. माळादेवी कुसरुंड ब संघ आणि लगेच खेळपट्टीच्या आत जायचंय लाईनअप करून. येस तर या मॅचचा सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जातोय. शिवाजी ठरले ते या मॅचचा हिरो, ज्यांनी एका षटकामध्ये शिवाजी ठरला या मॅचचा हिरो. त्यांना दिला जाईल सामनावीराचा किताब.